स्वागत मी थेट जातोय श्रीराम सेनेचे जनरल सेक्रेटरी विलास पवार यांच्याकडे। विलास पवार, मला सांगा, हिंदू राष्ट्राची जी संकल्पना तुमच्या मनामध्ये आहे त्यामध्ये हेच अपेक्षित आहे का? नाही आहे। हे जे आहे ना, हिंदू राष्ट्राची संकल्पना तुम्ही जे म्हणता हे माझी अपेक्षा तशी नाही आहे की माझी तसं नाही आहे की याच्यात आता फक्त जो विषय चाललेला आहे हा स्त्री बद्दलचा आहे की त्या मुलींना त्यांच्या मारबडव झाली हा विषय चाललेला आहे। ह्याच्याविषयी मला सांगायचं आहे की मगाशी आपल्या त्या भगिनीनं जे विचार मांडले की कुणाला हक्क आहे, काय कुणी बोलू शकतं, कोण आम्हाला कोणाची हे करण्याची आवश्यकता आहे काय, परमिशन घेण्याची आवश्यकता आहे का, असा वगैरे वगैरे हा जो प्रश्न केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोणी आपल्या घरामध्ये कोण काय करतंय याला काही कोणी विचारू शकत नाही, पण ज्यावेळी सार्वजनिक ठिकाणी हे जे प्रकार घडलेले असतात तर कोणीतरी त्याला विचारावं लागतंय। दुसरा एक मुद्दा असा आला की आपल्याकडे स्त्रीकडे बघण्याचा आपल्या संस्कृतीमध्ये जो एक दृष्टिकोन आहे हा अगदी पवित्र दृष्टिकोन आहे बघण्याचा। म्हणजे कोणता दृष्टिकोन? पवित्र म्हणजे कोणता? मला जरा स्पष्टीकरण करून सांगा। पवित्र म्हणजे कोणता? पवित्र या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत। आपल्या घरी आलेली बघा, आपल्या घरी आलेली जी स्त्री असते तिला गृहलक्ष्मी म्हणतात। बोला। सरस्वतीचं रूप बघितलं जातं, लक्ष्मीचं रूप बघितलं जातं, दुर्गेचं रूपाने बघितलं जातं। ही आपल्या ह्या देशातील ही संस्कृती आहे आणि म्हणून स्त्रीकडे बघताना ह्या पूज्य भावनेनं बघितलं जातं। एक आपली पत्नी सोडली की बाकी सर्व स्त्रीला पूज्य भावनेनं बघतात। इतिहासामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे की शत्रूच्या गोटातून आलेल्या स्त्रीला सुद्धा त्यांनी माता आणि भगिनी म्हणून त्यांना वापस पाठवलेला आहे। त्यांना म्हणजे लक्षात आला तुमचा मुद्दा। पत्नी सोडून सर्व स्त्रियांकडे तुम्ही पूज्य अशा भावनेने बघता। आबा, मला सांग, तू ऐकलं यांचे काय विचार आहे स्त्रियांविषयीचे? तुझं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट म्हणजे सगळं ऐकून खरंच हसायला आलं, कारण आफ्टर ऑल त्यांनी कितीही म्हटलं की पत्नी सोडली तर बाकी सगळ्या स्त्रिया पूजनीय आहेत वगैरे वगैरे, शेवटी काही वर्षाआधी डान्स बार मध्ये कोण जायचं? तेच सगळे शेवटी म्हणायचे की आम्हाला पत्नी सोडून बाकी सगळ्या पूजनीय आहेत। पत्नीच्या नावाखाली काय ह्यांना फक्त शो पीसेस हवेत? डोक्यावरती पदर घेऊन बसणारी, त्यांची घरातली कामं करणारी आणि जेवण बनवून रांधावाडा उष्टीकाडा करणारी? का आम्हा मुलींना आजकाल काही दुसरं करायचंच नाहीये? हे पुरुष जे करतात आज त्यांच्या खांद्याला खांदा मिळून आम्ही मुली जर काही करतो तर त्यांना बघवत नाहीये का? फक्त त्यांनाच पार्ट्या करायला आवडतं, आम्हाला आमच्या मित्रमैत्रिणींबरोबर एन्जॉय करायला नाही आवडत? आम्ही फक्त शिकायचं आणि घर सांभाळायचं? विलास पवार, उत्तर द्या तुम्ही याला। स्त्रिया पुढे जातात हे तुम्हाला मंजूर नाही का? स्त्रीच्या काही मर्यादा आहेत। आज नाही मंजूर नाही। मी त्यांना सांगतो, आता ह्या ज्या आपल्या भगिनी त्यांना सांगतो की बरोबरी आज त्यांनी करू शकतात, अनेक क्षेत्रामध्ये करू शकतात। आज यांना एखाद्या स्त्रीनं असं म्हटलं की बाबा मी दोन बाळंतपण मी केली, आता तिसरं बाळंतपण तू कर बाबा म्हणून एखादी स्त्री म्हणायला लागली तर त्याच्यामध्ये साम्य त्याच्या दोघांमध्ये हे साध्य आहे काय? तिचं कर्तव्य, तिची काही जे आहे ती करते। स्त्रीच असते, तिचं पुरुषाची बरोबरी होऊ शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे? म्हणून नाही, स्त्रीच्या काही मर्यादा आहेत, पुरुषाच्या काही मर्यादा आहेत। तेव्हा स्त्री जर तिला जर वाटायला लागले की मी आता 2 बाळंतपण माझे, तिसरं बाळंतपण तू कर बाबा आता, असं म्हटलं तर शक्य आहे काय? हो, लिंग बदल करून घ्या, लिंग बदल करून घ्या। विलास पवार, कुणाची इच्छा असेल तर करून घे, त्यांचा वैयक्तिक आहे ते। बरं, ठीक आहे, मला लक्षात आलं या चर्चेला मर्यादा आहे, त्यामुळे मी हे फार वाढवू शकत नाही, पण स्त्रियांविषयीचा तुमचा दृष्टिकोन लक्षात आलाय। मी आता शेवटी जातोय भालचंद्र कांगो आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडे। कांगो, मला सांगा, तुम्ही ऐकलीत ही चर्चा, कशा प्रकारची चर्चा चालली आहे 2009 साली? काय म्हणाल तुम्ही? सांस्कृतिक राष्ट्रवादाचा एक परिणाम असा आहे की स्त्री आणि स्त्री स्वातंत्र्य, स्त्री पुरुष समानता ही त्यांना पाश्चिमात्य मूल्य वाटतात। इव्हन व्यक्ती स्वातंत्र्य हे देखील त्यांना पाश्चिमात्य मूल्य वाटतं आणि म्हणून दुर्दैवाने लोकशाहीचा संपूर्ण उपयोग घेऊन लोकशाहीचा खून करायचा हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अपरिहार्य परिणाम आहे। आणि बीजेपीची, शिवसेनेची, तमाम संघटनांची वाटचाल त्या दृष्टीने चालू आहे की बीजेपीच्याच राज्यात हिंदुत्ववादी संघटना वाढतात असं नाही, तर काँग्रेसच्या बोटचेपी धोरणामुळे काँग्रेसच्या राजवटीत देखील अशाच
दहशत पसरवणाऱ्या मनसेसारख्या, अभिनव भारत सारख्या संघटना ह्या काम करीत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणून- जितेंद्र आव्हाड, तुम्ही उत्तर द्या की तुम्ही आता बीजेपीला विरोध करता, तुम्ही हिंदुत्ववादी अशा तऱ्हेच्या अतिरेकी संघटनांच्या कायम विरोधात आहात, पण काँग्रेसच्या राज्यात सुद्धा हेच होतं, त्याही संघटना या राज्यात वाढतात. उत्तर द्या तुम्ही. असं आहे की अतिरेकी भूमिका घेण्याचं जेव्हा वेळ येते तेव्हा यांना पायबंद घालण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या वेळेस आपण त्यांना पकडले, उचलून आतमध्ये टाकले, पण दुर्दैवाने अडवाणींसारखा एक उपप्रधानमंत्री असलेला आपल्या या देशाचे नेते करकरेंवर टीका करून मोकळे झाले. करकरेंच्या पत्नीवर थुंका असं सामनाने अग्रलेख लिहिला. अशा प्रकारचा दबाव निर्माण करून समाजाला वेगळी दिशा देण्याचं काम हे सगळे धर्मांध मंडळी करत असतात. कांगोजींच्या म्हणण्याशी माझं म्हणजे मी त्यांच्याशी सहमत नाही. यांना कायम विरोध करायला हवा, तो सर्व थरातनं व्हायला हवा. आणि ज्या प्रश्नाकडे आज आपण बोट दाखवतोय तो प्रश्न हा मूळ प्रश्न आहे की त्यांना चातुर्वर्ण मान्य आहे, त्यांच्या मनामध्ये आजही सुप्रमसी ऑफ अ पर्टिक्युलर कास्ट मान्य आहे. मी शूद्र आहे, मी खरंच शूद्र आहे, मी भटक्याने विमुक्त जातीतला आहे. जर ह्यांची मर्जी झाली तर मला चातुर्वर्ण्यात लिहिलेलं काम ते मला करायला लावतील, माझं शिक्षण ते बाजूला ठेवतील. यांना तेच परत एकदा आणायचं आहे. फक्त वेगवेगळा आधार घेत ते पुढे चालले आहेत. म्हणून नकवीच्या तोंडातलं पटकन ते मुंबईच्या हल्ल्यानंतर आलं तेव्हा निघून आलं ना, ते मेणबत्त्या घेऊन जेव्हा मोर्चा निघाला की लाले लावलेल्या बायकांचं काय काम. असं आहे की समाजातली एखादी स्त्री जर बंड करून उठली आणि तिच्या पेहरावावरनं तिचं बंड तुम्ही तुलना करू नका ना. मग दिल्लीमधले म्हणजे आपण असं स्त्रीविषयी बोलणं किंवा स्त्रीच्या एकंदर तिच्या पेहरावाबद्दल बोलणं हे तुमच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. आणि आता जे विलास पवार बोलले हे त्यांची संस्कृती आहे. पुरुष प्रधान म्हणजे पुरुष मर्यादा, पुरुषोत्तम, पुरुष सर्वस्व आणि स्त्री कुठेही नाही, हे मान्य नाही. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन, या निमित्ताने संघ परिवाराचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. भाजपच्या राज्यात नेहमीच कडव्या हिंदुत्ववादी संघटनांना मोकळं रान मिळतं असं आपल्या सर्व पाहुण्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्याकडे आलेली तरुण विद्यार्थिनी आभा पाडगावकर ही कुठच्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तिने माणूस म्हणून आपले जे विचार आहेत ते स्पष्टपणे मांडलेले आहेत. पुन्हा एकदा आपला प्रश्न बघूया, भाजपच्या राज्यात कडव्या हिंदुत्ववादी संघटनांना मोकळं रान मिळतंय का? पडद्यावर बघा, होय असं म्हणतायत. आता 60% लोक, अजून समाज माणुसकीने जरा बऱ्या मूल्यांविषयी, लोकशाहीविषयी विचार करतोय हे यावरून दिसतं. आज भाजपच्या नेत्यांनी ही चर्चा टाळली असली तरी यापुढच्या निवडणुकीत याविषयीचे मतदारांचे प्रश्न ते टाळू शकणार नाहीत, एवढंच मी सांगतो आणि आज हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.